नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 7 डिसेंबर 2023. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? देशातील पहिले टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स कोणत्या राज्यामध्ये बांधले जाणार आहे? माझ्याकडून चुकून या ठिकाणी जे योग्य उत्तर आहे तेच टाईप करायचं राहून गेलं होतं. तरी सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. योग्य उत्तर काय आहे? तर उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा, या ठिकाणी कधी कधी काय होतं, ऑप्शन मध्ये जरी खरं उत्तर नसलं तरी जे रेग्युलर मुलं आहेत, जे अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करतात, त्यांना या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर लगेचच्या लगेच क्लिक झालं. त्यांनी लगेच मला कमेंट बॉक्समध्ये सांगितलं की सर, चारही ऑप्शन चुकीचे आहेत, योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या राज्यामध्ये देशातील पहिलं टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स या ठिकाणी बांधण्यात येणार आहे. क्लिअर? आता पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? 19व्या इंडिया बिझनेस लीडर अवॉर्ड्स मध्ये आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन टू ब्रँड इंडिया हा जो काही पुरस्कार आहे तो कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही, बोथ ऑफ दी अबव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए इस्रो आणि पर्याय क्रमांक बी चंद्रयान 3 टीम यांना या ठिकाणी आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन टू ब्रँड इंडिया या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, दोघांबद्दल सुद्धा आपण चर्चा करूया. सुरुवातीला पाहूया इस्रो बद्दल आणि त्यानंतर एकदा नजर टाकूया चंद्रयान 3 वरती. ठीक आहे, सुरुवातीला इस्रो बद्दल लगेच लिहून घ्या. फुल फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय अंतराळ संशोधन संस्था. स्थापना झाली 15 ऑगस्ट 1969 ला. संस्थापक होते विक्रम साराभाई. अध्यक्ष आहेत वर्तमानमध्ये एस सोमनाथ आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी. अशाच प्रकारे चंद्रयान 3 बद्दल लिहून घ्या. चंद्रयान 3 याचे जे काही मॅन्युफॅक्चरर आहे ते कोण आहे? तर या ठिकाणी स्वतः इस्रोने हे मॅन्युफॅक्चर केलेलं आहे. लॉन्च करत्या वेळेस वस्तुमान किती होतं? तर 3900 किलोग्राम. लॉन्च केव्हा झालं चंद्रयान 3? 14 जुलै 2023 ही तारीख महत्वाची आहे. 14 जुलै 2023 दुपारी 2:35 17 सेकंदांनी या ठिकाणी लॉन्च झालं. लॉन्च कोणत्या साईटवरून झालं? तर सतीश धवन स्पेस सेंटरवरून. लँडिंग तारीख किती होती? तर 23 ऑगस्ट 2023 संध्याकाळी 6:03. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी लँड झालं तर त्या लँडिंग साईटला नाव काय ठेवण्यात आलं? तर शिवशक्ती पॉइंट. आणि एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या, राष्ट्रीय अवकाश दिवस कधी असतो? तर 23 ऑगस्टला दरवर्षी या ठिकाणी राष्ट्रीय अवकाश दिवस, नॅशनल स्पेस डे म्हणून आपण साजरा करण्याचं या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. महत्वाचा देश आहे अर्जेंटिना. या देशाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, झेवियर मिली असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? झेवियर मिली असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी नवीन प्रेसिडेंट बनलेले आहेत, अध्यक्ष बनले आहेत अर्जेंटिना या देशाचे. दुसराच प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्वाच्या नियुक्त करण्यात आलेल्या एका देशाच्या राष्ट्राध्यक्षाबद्दल. तर लगेच आपण चर्चा करूया. 2023 मध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये जे काही नवनवीन अध्यक्ष निवड झाली आहे त्यांची, त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की युकेचे अध्यक्ष आहेत ऋषी सुनक, रशियाचे आहेत व्लादिमीर पुतिन, युक्रेनचे आहेत व्होलोडिमीर झेलेन्स्की, फ्रान्सचे आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन, बांगलादेशचे आहेत मोहम्मद अब्दुल हमीद, श्रीलंकेचे आहेत रानिल विक्रमसिंघे, नेपाळचे आहेत रामचंद्र पौडेल, फिनलँडचे आहेत साऊली निनिस्तो, अमेरिकेचे आहेत जो बायडन, मालदीवचे आहेत मोहम्मद मुइझू, इक्वेडोरचे आहेत डॅनियल नोबोआ आणि अर्जेंटिनाचे आहेत जेवियर मायली. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा विचारला जाऊ शकतो. रेजिलियंट इंडिया हाऊ मोदी ट्रान्सफॉर्म्ड इंडियाज डिझास्टर मॅनेजमेंट पॅराडाईम नावाचं एक पुस्तक आहे. पुस्तक कोणी प्रकाशित केलेलं आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी या पुस्तकाचं या ठिकाणी काय केलेलं आहे? प्रकाशन केलेलं आहे. मला फक्त कमेंट करून सांगा मग, पुष्कर सिंग धामी हे कोणत्या राज्याचे वर्तमानमधील मुख्यमंत्री आहेत? आणि मी परत एकदा पुस्तकाचं नाव वाचून दाखवतो. रेजिलियंट इंडिया हाऊ मोदी
ट्रान्सफॉर्म इंडियाज डिझास्टर मॅनेजमेंट पॅराडाईम असं या पुस्तकाचं नाव आहे. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या पुस्तकाबद्दल. तर लगेच आपण काय करूया, जे काही नवनवीन पुस्तकं या ठिकाणी प्रकाशित झालेली आहेत त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. काळजीपूर्वक ऐका आणि लिहून घ्या. फक्त बघत बसू नका, बोर होऊ देऊ नका. वहीमध्ये लगेचच्या लगे लिहून घ्या. मग कलेक्टिव्ह स्पिरिट कॉन्क्रीट ॲक्शन नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे शशी शेखर वेंपटी यांनी. अजय ते योगी आदित्यनाथ हे पुस्तक लिहिलं आहे शंतनू गुप्ता यांनी. नालंदा हे पुस्तक लिहिलं आहे अभय यांनी. मोस्ट ऑफ व्हॉट यू नो अबाउट ॲडिक्शन इज रॉंग हे पुस्तक लिहिलं आहे अनिरुद्ध काला यांनी. इंडियन फायनान्स मिनिस्ट्री फ्रॉम इंडिपेंडन्स टू इमर्जन्सी हे पुस्तक लिहिलं आहे अशोक कुमार भट्टाचार्य यांनी. द योग सूत्राज फॉर चिल्ड्रन हे पुस्तक लिहिलं आहे रूपा पै यांनी. कलर्स ऑफ डिवोशन हे पुस्तक लिहिलं आहे अनिता भरत शाह यांनी. ॲज द व्हील टर्न्स हे पुस्तक लिहिलं आहे रणजित प्रताप यांनी. मेमोरीज नेव्हर डाय हे पुस्तक 3 लेखकांनी लिहिलं आहे वाय एस राजन, मरई कायर आणि श्रीनिवासन. मान्सून पुस्तक लिहिलं आहे अभय के यांनी. कुछ अधुरे शब्द आशुतोष अग्निहोत्री आणि फायर ऑन द गंगाज राधिका अयंगार यांनी लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4 काय आहे प्रश्न? तर सशस्त्र सेना ध्वज दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? सशस्त्र सेना ध्वज दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. आजच्या दिवशी दरवर्षी 7 डिसेंबरला आर्म्ड फोर्सेस फ्लॅग डे म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच डिसेंबर महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. काळजीपूर्वक ऐका. 1 डिसेंबरला असतो जागतिक एड्स दिवस. 2 डिसेंबरला असतात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस. त्यानंतर 3 डिसेंबरला असतो जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस. 4 डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस. त्याच्यानंतर 5 डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस. 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी. 7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस. 9 डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस. 10 डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी. 11 डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस. 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस. 16 डिसेंबर विजय दिवस. 18 डिसेंबर भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस. 19 डिसेंबर गोवा मुक्ती दिवस. 20 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस. 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस. 23 डिसेंबर किसान दिवस. 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि 25 डिसेंबर सुशासन दिवस भारतामध्ये साजरा केला जातो. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 5 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच क्लासिक इम्पेरियल नावाचं एक लक्झरी जहाज आहे हे कोठे लॉन्च केलेलं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. केरळ राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी क्लासिक इम्पेरियल नावाचं लक्झरी जहाज आहे हे या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे. कोणी? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी. कोणत्या राज्यामध्ये? केरळमध्ये. तर लगेच आपण केरळबद्दल रिव्हिजन टाकूया. केरळ राज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956 ला. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन. राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम. या ठिकाणी 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत. इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत इडुक्की, मालमपुझा, पेची आणि कुंडाळा. पुढचा प्रश्न क्रमांक 6 ऑक्सफर्ड डिक्शनरीने कोणता शब्द 2023चा शब्द म्हणून घोषित केलेला आहे? मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगितलं आहे वेगवेगळ्या एजन्सी असतात, डिक्शनरी असतात, ते काय करतात पर्टिक्युलर इयरचा त्यांच्यासाठीचा वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित करतात. तर ऑक्सफर्ड डिक्शनरीने 2023 साठी कोणता वर्ड या ठिकाणी वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केला आहे? तर पर्याय क्रमांक सी रिज RIZZ हा शब्द या ठिकाणी वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केलेला आहे. बाकीच्या अन्य ऑप्शन मध्ये वेगवेगळे शब्द दिले आहेत जसं की पर्याय क्रमांक ए आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI हा शब्द घोषित केला आहे वर्ड ऑफ द इयर म्हणून कोलिन्स इंग्लिश डिक्शनरीने. पर्याय क्रमांक बी मध्ये आहे हॅल्युसिनेट नावाचा एक शब्द आहे तो वर्ड ऑफ द इयर म्हणून डिक्लेअर केला आहे कॅम्ब्रिज डिक्शनरीने 2023 साठी.
पर्याय क्रमांक सी रिज RIZZ हा शब्द घोषित केला आहे वर्ड ऑफ द इयर म्हणून ऑक्सफर्ड डिक्शनरीने 2023 साठी. आणि पर्याय क्रमांक डी ऑथेंटिक हा शब्द या ठिकाणी घोषित केला आहे वर्ड ऑफ द इयर म्हणून मेरियम वेबस्टर डिक्शनरीने 2023 साठी. एक एक मुद्दा एक एक पॉइंट अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला वाटेल की सर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात नाहीत, तर ऑलरेडी बऱ्याच एक्झामला अशा प्रकारचे प्रश्न हे ऑलरेडी विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा. 11वा बांगलादेश पुस्तक मेळा कोणत्या शहरामध्ये आयोजित केला जात आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कोलकाता हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर कोलकाता या शहराच्या अंतर्गत 11व्या क्रमांकाचा बांगलादेश पुस्तक मेळा या ठिकाणी आयोजित केला जात आहे. या प्रश्नामध्ये एका देशाबद्दल बोलण्यात आलं, बांगलादेश. तर बांगलादेश बद्दल सुद्धा आपण रिव्हिजन टाकूया. बांगलादेशचे नवीन अध्यक्ष बनले आहेत मोहम्मद शहाबुद्दीन. नवीन पंतप्रधान आहेत शेख हसीना. राजधानी आहे ढाका आणि चलन वापरलं जातं बांगलादेशी टाका. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा. अमेझॉनने कोणत्या वर्षापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी ICC क्रिकेटचे अधिकार विकत घेतलेले आहेत? तर पर्याय क्रमांक ए 2027 पर्यंत या ठिकाणी ICC क्रिकेटचे अधिकार या ठिकाणी विकत घेतलेले आहेत, ॲक्वायर केलेले आहेत ऑस्ट्रेलिया या देशासाठी अमेझॉनने. लगेच आपण काय करूया, ICCचे जे काही झालेले किंवा आगामी पुरुष स्पर्धा आहेत याच्यावरती आपण चर्चा करूया. जसं की काळजीपूर्वक आहे का मी काय सांगतोय. ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 होणार आहे भारतामध्ये, जे की ऑलरेडी झालेलं आहे. ICC अंडर 19 वर्ल्ड कप 2024 श्रीलंकेमध्ये. ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 2024 वेस्ट इंडिज आणि अमेरिकामध्ये. ICC पुरुष चॅम्पियनशिप ट्रॉफी 2025 पाकिस्तानमध्ये. पुरुषांचा T20 विश्वचषक 2026 भारत आणि श्रीलंकेमध्ये. पुरुषांचा क्रिकेट विश्वचषक 2027 दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया देशामध्ये. पुरुषांचा T20 विश्वचषक 2028 ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये. पुरुषांचा चॅम्पियनशिप ट्रॉफी 2029 भारतामध्ये आणि पुरुषांचा क्रिकेट विश्वचषक 2031 भारत आणि बांगलादेशमध्ये. ह्या सर्व गोष्टी कशा संदर्भात आहेत? ICCच्या आगामी पुरुषांच्या स्पर्धेबद्दल या ठिकाणी हा डाटा आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा. 24 डिसेंबर 2023 पासून अल्टिमेट खो खो सीझन 2 कोणते राज्य आयोजित करणार आहे? तर पर्याय क्रमांक डी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी लगेच आपण काय करूया, प्रश्न कशा संदर्भात आहे? क्रीडाबद्दल आहे. तर झालेल्या ज्या काही महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा आहेत आणि त्या कोणी जिंकल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की डेव्हिस कप 2023 इटलीने जिंकला आहे. 13वी वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप 2023 पंजाबने जिंकला आहे. 2023 मधील फिफा अंडर 17 विश्वचषक जर्मनीने जिंकला आहे. पुरुष आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी 2023 भारताने जिंकली आहे. 2023 मधील फिफा महिला विश्वचषक स्पेनने जिंकला आहे. हिरो सुपर कप 2023 ओडिसाने जिंकला आहे. 52वी वरिष्ठ राष्ट्रीय हँडबॉल चॅम्पियनशिप हरियाणाने जिंकली आहे. सॅफ अंडर 16 चॅम्पियनशिप 2023 भारताने जिंकली आहे आणि फिबा बास्केटबॉल विश्वचषक 2023 जर्मनीने जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा. IDFC फर्स्ट आणि हुरून इंडियाच्या भारतातील टॉप 200 सेल्फ मेड उद्योजकांच्या पहिल्या यादीमध्ये कोण अव्वल आलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राधाकिशन दमानी. तुम्हाला लक्षात आलं, डीमार्टचे हे ओनर आहेत. तर डीमार्टचे ओनर राधाकिशन दमानी हे या ठिकाणी IDFC फर्स्टच्या आणि हुरून इंडियाच्या भारतातील टॉप 200 सेल्फ मेड उद्योजकांच्या पहिल्या यादीमध्ये अव्वल स्थानी आलेले आहेत. याच्यानंतर 2 नंबरला आहेत फ्लिपकार्टचे पर्याय क्रमांक ए बिनी बन्सल आणि सचिन बन्सल. 3 नंबरला आहेत झोमॅटोचे पर्याय क्रमांक बी दीपंदर गोयल आणि 4 नंबरला आहे ड्रीम 11चे पर्याय क्रमांक डी भावित शेठ आणि हर्ष जैन. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा. भुईमुग महोत्सव कडलेकाई परिषे असं या महोत्सवाचं नाव आहे. हा नुकताच कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अन्य काही वेगवेगळ्या प्रकारचे महोत्सव या ठिकाणी ऑलरेडी कर्नाटकमध्ये साजरे केलेले आहेत. जसं की उगादी, हम्पी महोत्सव, गौरी महोत्सव, करागा महोत्सव, पडडकल नृत्य महोत्सव आणि आज कोणता पाहिला आपण? कडलेकाई परिषे, जो की एक या ठिकाणी काय म्हणता येईल ग्राउंड नट फेस्टिवल आहे, भुईमुग महोत्सव आहे, जो की साजरा करण्यात आला आहे कर्नाटक राज्याच्या अंतर्गत. तर कर्नाटक बद्दल शेवटी जाता जाता आपण एकदा रिव्हिजन टाकूया. या राज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956 ला. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी आणि बॅनरघट्टा आणि 5 महत्त्वाचे धरण आहेत तुंगभद्रा, कद्रा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर.
बघा पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा. रवी गुप्ता यांची कोणत्या राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे? तर नुकतीच निवडणुका या ठिकाणी संपन्न झालेलं राज्य आहे तेलंगणा राज्य. तर तेलंगणा राज्यामध्ये या ठिकाणी तेलंगणा राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून रवी गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लगेच कमेंट करून सांगा मग महाराष्ट्र राज्याचे जे काही पोलीस महासंचालक आहेत त्यांचं नाव काय आहे. आणि जाता जाता आपण एकदा शेवटी नजर टाकूया, जे काही असेंब्ली इलेक्शन झालेले आहेत तेलंगणामध्ये, त्याच्यामध्ये तेलंगणामध्ये जे काही विधानसभेच्या टोटल जागा किती आहेत? 119. आणि या ठिकाणी कोणी जिंकून आलेले आहेत? तर काँग्रेसने जिंकले आहेत 64 जागांसकट. बरोबर, या गोष्टी तुम्हाला रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये घ्यायच्या आहेत. क्लिअर? अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये, मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कोणत्या देशाने मिचॉंग चक्रीवादळाचे नाव सुचवलेले होते? भारत, म्यानमार, मलेशिया की बांगलादेश? तर ज्या पण विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे.